सगळ्याला लागत नाही। चौकशीचे निर्देश दिलेत मंत्री महोदयांनी, प्रवीण दरेकरांनी देखील आपल्याला सपोर्ट केला। आपण कृपा करून खाली बसा। शशिकांत शिंदे। सभापती महोदय, महाराष्ट्राच्या प्रगतीचा उल्लेख करत असताना औद्योगिक विकास महामंडळाची सातत्याने चर्चा होते आणि या औद्योगिक विकास महामंडळात आर्थिक अडचणीत आलेला आहे। माझं म्हणणं असं आहे की हे आर्थिक अडचणीत येण्याचं कारण खरं म्हटलं तर मंत्री महोदयांनी द्यावं। इतक्या कोटीची देशाच्या परदेशाच्या दावोची आपण वारी केल्यानंतर MIDC मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रकल्प आणले जातील, राज्य पुढे झालं अशा प्रकारचे आपण या ठिकाणी सांगता, मग हे औद्योगिक असलेल्या MIDC अडचणीत येण्याचं कारण काय? माझ्या माहितीप्रमाणे आपण जास्त असलेल्या जमिनी खरेदी केल्यात का? वेगवेगळ्या प्रकारची आर्थिक या ठिकाणी तरतूद नसताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कामांना मंजुरी दिलेली आहे का? आणि अशा प्रकारचे निर्णय जर झाले असतील तर त्याचा खुलासा करावा। तरतूद नसताना या असलेल्या खरेदीला आणि कामाला मंजुरी आपण दिलेली आहे का? आणि अडचणीत येण्याचं कारण काय? त्याला प्रश्न विचारला, त्याचं उत्तरच आलेलं नाही आहे। महामंडळाची ज्यावेळा आपण तरतूद करतो त्यावेळा खर्च सुद्धा त्या तरतुदीप्रमाणेच करणं गरजेचं आहे। मग असं काय झालं की या असलेल्या तरतुदीपेक्षा खर्च जास्त झालाय? मी त्याचं उत्तर मागितलं आणि आपण ॲक्विजिशन सांगितलं की मराठवाडा, विदर्भ वगैरे मागणीप्रमाणे ॲक्विजिशन करणं गरजेचं आहे। मंडळात पैसे नसतील तर आपण कशासाठी खरेदी करतोय, कशासाठी कामं काढलेली आहे? आणि प्राधिकरणाचा आपण विषय मांडला, आपण उद्योगपतींकडून त्याप्रमाणे वसुली करतो ना। मग हे असताना माझं म्हणणं असं आहे की यामध्ये पूर्णपणे अनियमितता आहे आणि ही अनियमितता असल्यामुळे तरतूद नसताना तुटीचा अर्थ तुम्ही केलेला आहे। या संदर्भामध्ये अजूनही तुम्ही मला खुलासा केला नाही की तुटीत जाण्याचं कारण काय? आणि तुटीत जाण्याचं कारण जर असेल तर ते मागच्या 2 वर्षापूर्वी जर आपलं महामंडळ प्लस मध्ये होतं, ते मायनस जर गेला असेल याचा अर्थ तुम्ही खर्च जास्त केलाय, तुम्ही तरतुदीपेक्षा जास्त खर्च केलेला आहे, ॲक्विजिशन केलेलं आहे। हे करण्यामागचा हेतू तुमचा स्पष्ट आहे का? माझी शंका आहे, म्हणून याचा खुलासा करणं गरजेचं आहे। आपण तो खुलासाच करत नाही आहे।